जालना महानगरपालिकेमध्ये ऐन दिवाळीत लाचखोरीचा बॉम्ब फुटलाय। महानगरपालिका आयुक्तालाच 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं गेलं। जालना इथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली। जालना महानगरपालिकेमध्ये ऐन दिवाळीत अँटी करप्शन विभागानं हा बॉम्ब फोडलाय। जालना महानगरपालिकेचा आयुक्त संतोष खांडेकरला 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय। एका कॉन्ट्रॅक्टरकडून ही लाच तो घेत होता। आयुक्त खांडेकर याला त्यावेळी पकडण्यात आल्याची माहिती आहे, पण ही लाच कोणत्या कामासाठी मागितली याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजून दिली गेलेली नाही। संतोष खांडेकर हा जालना महानगरपालिकेचा आयुक्त आहे आणि त्याने एका कॉन्ट्रॅक्टरकडे 10 लाखांची लाच मागितलेली। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी गौरव साळी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। गौरव, पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आणखी काही खुलासा केलेला आहे की किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून काही माहिती दिली गेली आहे का? अगदी खरं योग्य, आपण जर बघितलं तर अतिशय मोठी कारवाई याला म्हणावी लागणार आहे। आणि जालना महानगरपालिकेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसीबीच्या पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना चक्क 10 लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडलेला आहे। आपण जर बघितलं तर खांडेकर यांनी महानगरपालिकेतील विविध विकास कामांचे बिल मंजूर करण्यासाठी एका ठेकेदाराकडे 10 लाख रुपयांची लाच मागितली होती आणि त्या ठेकेदाराने लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे या सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे ती एसीबीच्या पथकाला दिली आणि त्यावरून एसीबीच्या पथकाने हा सापळा रचला आणि खांडेकर यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेला आहे। आपण जर बघितलं तर काल रात्री ही कारवाई गेलेली आहे आणि या कारवाईमुळे जालना शहरात तसेच प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे आणि मोठी खळबळ उडालेली आहे। आपण जर बघितलं तर पोलिसांनी आणि एसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्यानंतर अँटी करप्शनच्या विभागाने आयुक्त खांडेकर यांच्या घराची जी आहे ती तपासणी केलेली आहे, झडती घेतलेली आहे अशी देखील माहिती मिळत आहे। दरम्यान ही लाच कोणत्या कामासाठी मागितली गेली याची तपशील अद्यापपर्यंत मिळालेली नसून ही कारवाई जी आहे ती झालेली आहे, त्यामुळे जालना शहरात आणि जिल्हाभरात चर्चांना उधाण आलेलं आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी गौरव।